हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सुविराज किचन विथ सफर या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी तुम्हाला घरगुती साहित्यात थालीपीठची रेसिपी शेअर करणार आहे. तर हे थालीपीठ ना अतिशय पौष्टिक आणि सात्विक आहे. तर ते तुम्ही सकाळच्या नाश्त्याला म्हणजे ब्रेकफास्टला किंवा जे लाईट ईटर्स असतात ते रात्रीच्या जेवणालाही याचा उपयोग करू शकतात. तर आपण वेळ वाया न घालवता ह्या रेसिपीकडे वळूया. तर आपण सर्वात आधी थालीपीठसाठी साहित्य बघूया. तर ही कोथिंबीर आहे, कांदा आहे, ही तीळ आहेत, सफेद तीळ, आलं लसूण मिरची पेस्ट आहे. त्यानंतर ही मी काही पिठं घेतलेली आहेत. हे ज्वारी बाजरीचं मिक्स पीठ आहे. त्यानंतर हे थोडं गव्हाचं अर्धी वाटी पीठ घेतलेलं आहे. बेसन अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि हे तांदळाचं पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे. आणि फक्त मी ज्वारी बाजरीचं पीठ आहे ते 1 वाटी घेतलेलं आहे. अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपण तिखट, मीठ, हळद आणि ही जिरा पावडर आहे आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. तर आपण लगेच रेसिपीकडे वळूया. तर आपण सर्वप्रथम ही जी पिठं आपण घेतलेली आहेत, हे ज्वारी बाजरीचं, बेसन, त्यानंतर तांदळाचं पीठ आणि हे थोडंसं गव्हाचं पीठ, आपण सगळी पिठं एकत्र करणार आहोत. ती एकत्र झाली की आपण हा चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर अद्रक लसूण मिरची पेस्ट घालायची आहे. तुम्हाला तिखट हवे असेल त्यानुसार तुम्ही घाला. त्याच्यानंतर हे तिखट आपण घालणार आहोत. हळद, ही जिरा पावडर आहे आणि चवीपुरतं मीठ. आणि हा कांदा लसूण मसाला आहे तो घालणार आहे मी. आणि सगळ्यात शेवटी हे तीळ घालणार आहे. आता आपण ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून हे चांगलं मळून घ्यायचं आहे. कारण ह्याच्यामध्ये ऑलरेडी कांदा आहे, त्याच्यामुळे आपण पाणी खूप बेताने घालायचं आहे. आणि हे हळूहळू मी मळून घेणार आहे. तर बघा, थालीपीठाचं खास वैशिष्ट्य हे आहे की यामध्ये सगळं प्रकारचे धान्य आपल्याला एकदाच खायला मिळतात. म्हणजे जे आजकाल आहे ना मल्टीग्रेन, तर आपल्या पारंपरिक पदार्थांमध्ये पण हे जे मल्टीग्रेन आहे ते, किंवा जे हेल्दी बोलतात ना, हेल्दी न्यूट्रिशियस, ते आपल्या पारंपरिक पदार्थांमध्ये पण भरभरून आहे. तर तुम्ही नक्कीही ट्राय करा आणि खरंच थालीपीठ खाऊन बघा, अतिशय खरपूस आणि छान लागतो. तर हे असं आपलं पीठ मळून झालेलं आहे. लगेच आपण पुढच्या प्रोसिजरकडे वळूया. तर हे पीठ आता मी एक 5 ते 7 मिनटं ठेवलं होतं झाकून. त्याच्यानंतर ह्याचे असे गोळे करून घेते मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे करू शकता. मी मीडियम साईजचेच करते. तर
आपण हा कपडा बघा मी स्वच्छ धुवून घेतला आहे. हा माझा थालीपीठचाच कपडा आहे. तर हा रुमाल मी असा स्वच्छ धुवून घेतला आहे. आणि आपल्याला थालीपीठ आहे ना पाण्यावरच थापायचे आहेत. तर मी पाणी लावून घेतले आधी रुमालाला. नंतर एक गोळा घेतलेला आहे आणि पाणी लावून तो असा मी सर्व बाजूने थापणार आहे चांगला. हा मी थापला आहे आणि मध्ये मध्ये असे बोटाने होल करायचे आहेत आपल्याला. आणि तवा आता तापला आहे. थोडंसं तेल लावून घेते तव्याला आधी. आणि हा जो आपला थालीपीठ आहे तो अलगद असा रुमालावरून काढते आणि आपल्याला बारीक गॅसवर प्रॉपर शेकून द्यायचा आहे. कारण जसं आपल्या भाकरीला वेळ लागतो तसं थालीपीठ शेकायला पण वेळ लागतो. तर बारीक गॅसवर हा शेकून द्यायचा आहे. मी मध्ये मध्ये थोडंसं ह्या होलमध्ये तेल घालते आहे आणि हा चांगला आपण शेकून द्यायचा आहे. तेलाऐवजी तुम्ही तूपही यूज करू शकता. आपल्याला हा चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे. अजून तो प्रॉपर भाजला नाही आहे. अजून आपल्याला भाजावा लागेल. तो खरपूस होईपर्यंत भाजायचा आहे. हा आता बघा असा छान खरपूस भाजला आहे दोन्ही साईडनी. तर आपण हा काढूया. तर आपण लगेचच हा दुसरा थालीपीठ पण टाकूया आणि लगेचच त्याच्यावर तेल सोडते आणि हा बारीक गॅसवर आपण शेकून देऊया. परत चालू करत आहे का तो मी तिकडे टाकते. बघा आता आपला झालेला आहे थालीपीठ. आपण काढून घेऊया. तेल घालून घेऊया. थालीपीठ पण आपला भाजला आहे प्रॉपर. आपण काढून घेऊया. आपण परतून घेतल्यावर असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला प्रॉपर शेकवायचा आहे. पण जर गॅस फास्ट असेल ना तर तो नुसता वरून तुमचा शेकेल, आतून शेकणार नाही. त्याच्यामुळे गॅस शक्यतो मीडियम टू लो वर ठेवा, म्हणजे तो तुमचा थालीपीठ प्रॉपर शेकला जाईल. अशा प्रकारे हे बघा आपले सगळे थालीपीठ
रेडी झालेले आहेत बघा. असे चांगले दोन्ही बाजूने आपण ते खरपूस भाजून घेतलेले आहेत. तर आपण आता ते सर्व करूया. हे थालीपीठ आहे, त्याच्याबरोबर आपण मस्त असं दही खाणार आहोत. इथे आपण थोडी ग्रीन चटणी घेणार आहोत. त्याबरोबरच माझ्याकडे रेड चटणी आहे, ती आपण घेणार आहोत. अशा प्रकारे आपले थालीपीठ रेडी झालं आहे. तर आपण मी लगेचच त्याचा आस्वाद घेते आणि तुम्हाला नक्की सांगते. तर आपले थालीपीठ रेडी झालेले आहेत. तर लगेचच मीच आधी खाते आणि मला पर्सनली हे खूप आवडतात. खूपच छान झालेत. नक्की ट्राय करा आणि मला लगेच कमेंटद्वारे कळवा की हे तुम्हाला आवडले की नाही ते. थँक्यू. आणि तुम्हाला अजून अशा नवनवीन रेसिपी पाहिजे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट, लाईक, शेअर नक्की करा. थँक्यू.